वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज नागपंचमी आहे, तर मी वारुळाची पूजा करायला आमच्या शेतामध्ये आले आहे. निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जाते. त्यातलाच एक सण म्हणजे नागपंचमी. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही नागपंचमीच्या दिवशी काय काय केलं हे दाखवणार आहे. तर चला आमच्या शेतामधल्या वारुळाची पूजा करूया. हा दोरा असतो, त्याला हळदी कुंकू लावायचं असतं. आज हळदी कुंकू लावून त्याला आपल्या मंगळसूत्राला बांधलं जातं. सो आम्ही वारुळाची पूजा करून आता चाललो आहे वंश मामीच्या घरी, कारण की त्यांची आज पहिली नागपंचमी आहे आणि त्यांच्यासाठी थोडंसं ज्वेलरी सामान हे घेऊन चाललेलो आहोत. आमच्यासोबत वंश मामा आहे, जे गाडी ड्राईव्ह करतात ते आता, आणि वंशी मावशी मागं बसली आहे आणि आम्ही वंशला घेऊन त्याच्या मामीच्या घरी पहिल्यांदा चाललो आहोत. वंशला झोप आलेली आहे. पण बहिणींच्या घरी पोहोचल्यानंतर सर्व गिफ्ट्स आम्ही व्यवस्थित मांडले. त्याच्यानंतर बहिणींची मी आज ओटी भरली. नागपंचमीची आज ओटी लाह्यांनी भरायची असते. ती ओटी भरल्यानंतर आम्ही बहिणींच्या डोक्यावरनं काही लाह्या टाकून त्यांची पहिली नागपंचमी लग्नानंतरची साजरी केली. त्याबरोबर खूप सारे फोटोज काढले. फोटो काढल्यानंतर वंशला देखील त्यांच्या मांडीवर बसवून त्यांनी वंशनी फोटो काढले व लाह्यांसोबत खेळताना त्याचा आनंदच वेगळा होता. त्याच्यानंतर जेवण करून आम्ही तिथं निघालो. तर जाता जाता आम्हाला खूप सुंदर असं एक्झिबिशन भेटलं. तिथे खूप सुंदर पॉट होते सिरॅमिकचे, खूप गोष्टीच्या किचनला गरजेच्या असतात सिरॅमिकच्या, सुंदर दिसायला, ते आम्ही पाहत होतो. पण फर्स्ट ठरवलं की आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर गोष्ट होती. ही एक साडीचा स्टॉल होता. प्रत्येक साडी ही वेगळी होती. युनिक साड्या होत्या. कलेक्शन खूप सुंदर होतं. प्रत्येक स्टॉल मध्ये खूप युनिक अशा गोष्टी होत्या. तिथून शॉपिंग केल्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला काही गोष्टी आवडल्या. त्या गोष्टी घेतल्यानंतर आम्ही त्यांच्या संग थोडीशी बार्गेनिंग केली आणि शॉपिंग करून तिथून बाहेर निघालो आहोत वंशच्या पणजीच्या सरप्राईज पार्टीसाठी वाघोलीवरनं. खूप जास्त वाघोली ट्रॅफिक आहे. आम्हाला जवळजवळ 1.5 तास झालं आम्ही ट्रॅफिक मध्येच आहोत. काय माहिती आता कधी पोहोचतोय. सरप्राईजच्या अधिकानंतर आम्हाला पोचायला खूप उशीर झाला होता. वंशचे पप्पा तेव्हा अँकरिंग करत होते. तू आहेच म्हणून करतोय आणि तू राहणार म्हणून आम्ही करू शकतो, एवढंच सांगतो. आणि आहे तुला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, भीष्माचं वचन आणि हनुमंताची ताकद तुला तुझं पुढचं आयुष्य जगण्यासाठी मिळो, एवढंच म्हणतो. सरप्राईज बर्थडे पार्टीसाठी आलेली सगळी लोक खूप भावुक झालती सगळ्यांची मनोगत ऐकून आईबद्दल. वडापावचा स्टॉल टाकून एकदम काबाड कष्ट करून या स्थितीला त्या पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर बाबांचं भाषण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी केक कटिंग केलं आणि त्याच्यानंतर जेवण झालं. वंश मात्र पूर्ण कार्यक्रमामध्ये झोपला होता. त्यांनी झोपूनच कार्यक्रम एन्जॉय केला. आज तुम्हाला हा दिवस आमचा आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.